नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शितू किचनमध्ये. आज आपण मस्त चमचमीत अशी वांग्याची भाजी बघणार आहोत. ही वांग्याची भाजी तुम्ही घरच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी सुद्धा करू शकता किंवा मग पाहुणे येणार असतील तर पाहुण्यांसाठी तुम्ही हे खास भाजी करू शकता. एकदा अशा पद्धतीने जर का तुम्ही भाजी केली तर तुम्ही नेहमी अशा पद्धतीनेच भाजी करणार ही गॅरंटी आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणालाही करता येईल अशी ही रेसिपी आहे. चला तर मग बघूयात. आपल्याला भाजीसाठी ग्रेव्ही बनवायची आहे. त्यासाठी आधी आपण 2 चमचे धणे घेतलेले आहेत, खोबरं घेतलेलं आहे, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, 1 टोमॅटो, 2 मोठे कांदे घ्यायचे आहेत आणि कोथिंबीर. आणि आपल्याला वांगे घ्यायचे आहेत. वांगे सुरुवातीला आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. 4 भागामध्ये आपल्याला वांगे कट करायचे आहेत. आपण नेहमी वांगे ही अशा पद्धतीनेच बघतो, मग आतून किडलेले आहेत का नाही. पण तुम्ही कधी वांग्याच्या आणखी एका साईडनी कधी किडले का हे बघितले का, हे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही एकदा वांगे चेक करत जावा. कारण की आतून वांगे चांगले दिसतात पण आतमधल्या साईडने सुद्धा किडलेले असू शकतात. इथं तुम्ही बघू शकता वरतून वांगं खूप चांगलं दिसत आहे, पण आतल्या साईडने एक आपल्याला आळी दिसत आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वांगे चेक करत जावा. वांगे आपण कट करून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर आपल्याला तव्यावरती थोडंसं तेल घेऊन वांगे भाजून घ्यायचे आहेत. वांग्याला चांगला डाग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपली भाजीसुद्धा पटकन होते आणि एक भाजीला आपल्याला छान टेस्ट येते. त्यामुळे आपल्याला वांगे भाजून घ्यायचे आहेत. वांगेसुद्धा भाजलेले आहेत. आता आपण काढून घेऊयात. त्यानंतर आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहेत. धणे जास्त भाजायचे नाहीत, कारण की जास्त जर भाजले तर ते कडू लागतात. धणेसुद्धा भाजलेले आहेत. आपण आता काढून घेऊयात. त्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजताना थोडंसं तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबरंसुद्धा भाजलेलं आहे. आता आपण काढून घेऊयात. त्यानंतर थोडंसं तेल टाकून आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला गुलाबी रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्येच आपल्याला लसूणसुद्धा भाजून घ्यायचा आहे. लसूण आणि कांदा चांगला भाजला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. थोडंसं मीठ टाकायचं आणि चांगलं डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. लसूण, कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजलेलं आहे. आता आपण काढून घेऊयात. सुरुवातीला धणे आणि खोबरं आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर लसूण, कांदा आणि टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर याचीसुद्धा बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. कांदा टोमॅटो आपल्याला थोडंसं थंड करून नंतरच आपल्याला पेस्ट करायची आहे. गरम गरम वाटायचं नाही आणि पाणी न टाकताच आपल्याला वाटण करायचं आहे. आता आपण भाजी करायला घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की मोहरी आणि जिरे टाकायचे आहेत. त्यानंतर आपण वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे. गॅस आपल्याला स्लो ठेवून वाटण असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला फुल करायचा नाही. स्लो गॅसवरच आपल्याला तेल सुटेपर्यंत वाटण भाजून घ्यायचं आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूयात. घरचा काळा मसाला 2 चमचे टाकलेला आहे. पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. चांगलं असं मसाले मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर भाजून घेतलेले वांगे याच्यामध्ये टाकायचे आहेत.
चांगलं असं वांगे आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. 1 मिनिट चांगले मसाल्यामध्ये वांगे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. त्यानंतरनी कोमट पाणी आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. कोमट पाणीच आपल्याला भाजीसाठी वापरायचं आहे. पाणी ओतल्यानंतरनी सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतरनी गॅस आपल्याला अगदी मंद ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे. ही भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, कारण की आपण सुरुवातीला वांगे भाजून घेतले होते. अगदी 4 ते 5 मिनिटानंतरनी एखाद्या चाकूच्या सहाय्याने वांगे चेक करून घ्यायचे. मस्त अशी भाजी आपली शिजलेली आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची. 1 ते 2 मिनिट आणखी आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आणि त्यानंतरनी आपल्याला गॅस बंद करायचा आहे. मस्त चमचमीत अशी वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, बघूनच फक्त खावीशी वाटते. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा घरच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता. अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. मस्त थंडीच्या दिवसात गरमागरम ही अशी वांग्याची भाजी अप्रतिम लागते. तर तुम्हाला आजची ही माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने वांग्याची भाजी नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा 100% आवडणार ही गॅरंटी आहे. तर मंडळी, तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्हाला ही माझी आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि शितू किचनला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आजची ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.